आज काय स्पेशल. हाय, ब्रेक नंतर रामबंधू आज काय स्पेशल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण एक असा पदार्थ बघतोय जो आपण वेगवेगळ्या पद्धतीने सर्व करू शकतो, म्हणजे कधी मेन कोर्स म्हणून तर कधी स्टार्टर म्हणून. आणि असा पदार्थ दाखवण्यासाठी आपल्या सोबत आहेत शेफ प्रल्हाद. हॅलो प्रल्हाद. हॅलो. आज कुठला पदार्थ दाखवताय तुम्ही असा? आज आपण बनवतोय पोटॅटो रोल्स विथ ग्रीन पीस अँड कॅप्सिकम. यासाठी लागणारं साहित्य: बॉईल पोटॅटोज विच इज ग्रेटेड, ब्रेड क्रम, बॉईल मॅश ग्रीन पीस, रिफाइंड फ्लावर, मिक्स बेल पेपर, ग्रेटेड चीज, चॉप ऑनियन, कॉर्नफ्लावर, चॉप चिलीज, चॉप गार्लिक, व्हाईट पेपर पावडर अँड सॉल्ट. ठीक आहे, करूया सुरुवात. हो, याच्यासाठी आपण प्रथम बाउल घेऊया. मला एक चम्मच देतेस? थँक्यू. यामध्ये प्रथम आपण पोटॅटोज काढून घेऊया. त्यानंतर एक सॉते पॅन घेऊया. हे बटाटे किती घेतलेत आपण? आपण साधारणतः 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. बर. याच्यामध्ये आता आपण हे टाकूया, चॉप केलेले ऑनियन्स. त्याला थोडा वेळ छान असं परतायचं आहे. आणि त्यानंतर 1 टीस्पून म्हणजे 5 ग्राम साधारणतः चॉप गार्लिक. बऱ्याचशा लोकांना थोडेसे स्पायसी पोटॅटो रोल्स आवडतात. हो. प्लेन करण्यापेक्षा त्याला थोडंसं आपण चिलीजचा फ्लेवर देऊया. हे साधारणतः 5 ग्राम चॉप चिलीज. तर याच्यामध्ये आपण वापरणार आहोत मिक्स बेल पेपर, ज्याच्यामध्ये रेड, ग्रीन आणि येलो, जे कॅप्सिकम म्हणतो आपण, सिमला मिरची, ते टाकवतो. त्यांनी त्याला छान कलर पण येणार आणि चव पण छान येणार. आणि नंतर हे त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे का? बरोबर, हे याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत. त्याच्या अगोदर आपण हे मॅश ग्रीन पीज बॉईल करून घेतलेले आहेत. आणि नंतर त्याला थोडंसं क्रश करायचं. एकदम मॅश नाही करायचं, लाईट क्रश करायचं. थोडंसं सॉल्ट, आणि याच्यामध्ये सुद्धा थोडंसं सॉल्ट टाकतो चवीनुसार. व्हाईट पेपर पावडर ती फक्त त्याच्यात टाकायची, याच्यामध्येच टाकायची फक्त. त्यानंतर याची चव थोडीशी वाढवण्यासाठी हे ग्रेटेड चीज घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून, जास्त नाही. ओके, ते बंद केलं तरी चालेल. आता असं गरम असतानाच घालायचं की थोडं थंड? चालेल चालेल, काय हरकत नाही. असं गरम असताना जरी टाकलं तरी काय हरकत नाही. ठीक आहे, याला आता आपण मिक्स करून घेऊया. आणि बाइंडिंगसाठी थोडंसं याला घट्टपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत, 1 चमचा. बस. आणि आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे. त्याला छानसे बाइंडिंग मिळेल. हे मिश्रण मी मिक्स करतो, तोपर्यंत आपण तेल तापवायला ठेवूया. असे डंबेल साईजचे रोल्स बनवायचे. ठीक आहे, आता आपले रोल तयार झालेले आहेत. आपण त्याच्यासाठी एक बॅटर तयार करून घेऊया आणि नंतर ते ब्रेड क्रम्समध्ये रोल करून घेऊया. कॉर्नफ्लावर, रिफाइंड फ्लावर, याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी टाकूया. आता बस. वीस घेतेस, आपण जरा त्याला चांगलं घोटून घेऊया. ठीक आहे, आता हे मिश्रण तयार झालेलं आहे.
आपले रोल रेडी आहेत, बॅटरसुद्धा रेडी आहे. तर आता आपण याला क्रम करून घेऊया. ब्रेड क्रम आपण आता हे रोल क्रम करूया. याला क्रम करूया. पुन्हा आपण याला छानपैकी shape देतोय का? छानपैकी क्रम करायचा आणि त्याला शेवटी टाकण्याच्या अगोदर शेप देऊन द्यायचा. आपले रोल्स रेडी झालेले आहेत. ठीक आहे, तर आपण हे अरेंज करून घेऊया. हे मला वाटतं टोमॅटोचं आहे का? टोमॅटो फ्लावर आणि ते काय आहे? आणि हे चिली पासून बनवलेलं फ्लावर आहे. छान असं चिली फ्लावर. अच्छा, मध्ये गाजर आहे. मध्ये गाजरचं फूल लावलेलं आहे. कलर कॉम्बिनेशन फार छान दिसतंय ते. थँक्यू. याला आपण टोमॅटो चिली सॉस बरोबर सर्व करणार आहोत. आणि हे डेकोरेशनसाठी जे आपण याच्यामध्ये मिक्स बेल पेपर वापरलं, ते मिक्स बेल पेपरने आपण त्याला गार्निश करणार आहोत. अशा प्रकारे आपले पोटॅटो रोल्स विथ ग्रीन पीस अँड कॅप्सिकम रेडी झाले. रेडी टू ईट. रेडी टू ईट. थँक्यू. या इतक्या मस्त क्रिस्पी रेसिपी नंतर आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आपला कार्यक्रम रामबंधू आज काय स्पेशल. आपण फ्रीजवर लावण्यासाठी एक मॅग्नेट त्याच्यापासून तयार करणार आहोत. आणि पेपर वेट तर आपल्याला ऑफिसेसमधनं सगळीकडे सगळ्यांना लागतच असतात. बरोबर. तर तो एक करून बघूया. आज काय स्पेशल.